नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण पाहणार आहोत मराठीमधील म्हणी व त्यांचे अर्थ. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मराठीमधील म्हणी. कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये मराठीमधील म्हणी व त्यांचे अर्थ विचारलेले असतात. तर सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पाहावा. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. चला सुरुवात करूया म्हणी पाहण्यासाठी. पहिली म्हण, गाव करीते राव ना करी. गाव करीते राव ना करी या म्हणीचा अर्थ असा आहे, श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसं करू शकतात. दुसरी म्हण, जशी देनावळ तशी धुनावळ. जशी देनावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ असा आहे, मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. तिसरी म्हण, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये या म्हणीचा अर्थ असा आहे, कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. चौथी म्हण, वासरात लंगडी गाय शहाणी. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ असा आहे, अडाणी लोकात अल्पज्ञान असणारा शहाणा ठरतो. पाचवी म्हण, नाव मोठे लक्षण खोटे. नाव मोठे लक्षण खोटे या म्हणीचा अर्थ असा आहे, कीर्ती मोठी पण कृती छोटी. सहावी म्हण, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या म्हणीचा अर्थ असा आहे, मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो. सातवी म्हण, जी खोड बाळ ती जन्मकळा. जी खोड बाळ ती जन्मकळा या म्हणीचा अर्थ असा आहे, लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात. आठवी म्हण, एकना धड भाराभर चिंध्या. एकना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ असा आहे, एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. नववी म्हण, अग अग म्हशी मला कोठे नेशी. अग अग म्हशी मला कुठे नेशी या म्हणीचा अर्थ असा आहे, स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. दहावी म्हण, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा अर्थ असा आहे, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. 11वी म्हण, गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता.
या म्हणीचा अर्थ असा आहे, मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.